नमस्कार, मैं हूँ शोभा। कैसे हैं बच्चों आप? हाँ, आशा है आप सभी अच्छे होंगे। बच्चों, आज मैं आपको 10वीं कक्षा के बच्चों के लिए कर्नाटक संपदा, इस गद्य का नाम तो सुना है ना? है ना? हाँ, इस गद्य के बारे में आज मैं आपको बताऊंगी, जानकारी दूंगी। कर्नाटक संपदा, कर्नाटक तो हमारा राज्य है ना बच्चा? यह कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है। सच है ना? अधिकतर कन्नड़ भाषा बोली जाती है। यहाँ पर अनेक धर्मों के लोग वास करते हैं, है ना बच्चों? हमारे आस पड़ोस में भी कई धर्मों के लोग रहते हैं। बच्चों, मुझे बहुत खुशी होता है मैं कर्नाटक में जन्म हुई हूँ। बच्चों, आइए आज मैं आपको कर्नाटक संपदा इस गद्य के बारे में यानी इस निबंध के बारे में जानकारी दूंगी। इस निबंध का आशय है बच्चों, प्रस्तुत निबंध द्वारा छात्र कर्नाटक के अतीत वैभव, वर्तमान प्रौद्योगिकी विकास तथा प्रकृति संपदा के साथ साथ इस राज्य के महान व्यक्तियों की साधना का परिचय प्राप्त करते हैं। ಮಕ್ಕಳ ಈ ಒಂದು ನಿಬಂಧದಲ್ಲಿ ಪ್ರಬಂಧದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ನೀವು ಕರ್ನಾಟಕದ ಅತೀತವಾದಂಥ ವೈಭವವನ್ನು ನೋಡ್ತೀರಿ. ಮತ್ತು ವರ್ತಮಾನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇರುವಂತಹ ಔದ್ಯೋಗಿಕ ವಿಕಾಸವನ್ನು ಕರ್ನಾಟಕದ ಔದ್ಯೋಗಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬದಲಾದಂಥ ವಿಕಾಸವನ್ನು ಕೂಡ ನೀವು, ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಕೃತಿ ಸಂಪತ್ತನ್ನು ಕೂಡ ನೀವು, ಜೊತೆಗೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಾಧನೆಯನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಪಡೆದುಕೊಳ್ತೀರಿ. ಸಾಧನೆಯ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತೀರಿ, ಅದರ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಪಡೆದುಕೊಳ್ತೀರಿ. बच्चों, पहले हम अब तो आशय तो आप जान चुके हैं। अब इस गद्य का आशय और भी है बच्चों। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। प्रत्येक व्यक्ति का अपनी जन्मभूमि से अनुराग और उस पर अभिमान करना सहज है ना बच्चों? ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನೂ ಕೂಡ ತನ್ನ ಜನ್ಮಭೂಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಸಹಜವಾದಂತಹ ಪ್ರೀತಿ ಎನ್ನುವುದು ಅವನಿಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕ हमारी जन्मभूमि है, कर्नाटक ನಮ್ಮ जन्मभूमि। यहाँ की प्राकृतिक सुषमा, साहित्यिक वैभव और ज्ञान विज्ञान के क्षेत्र की प्रगति अपार है। ಇಲ್ಲಿ ನೀವು ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಾತಾವರಣವನ್ನು, ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವೈಭವವನ್ನು, ಜೊತೆ ಜ್ಞಾನ ವಿಜ್ಞಾನದ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಗತಿಯೂ ಕೂಡ ಅಪಾರವಾಗಿದೆ. देश विदेश के लोग यहाँ की तकनीकी के विकास की मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं. ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಮುಕ್ತ ಕಂಠದಿಂದ ಹೊಗಳುತ್ತಾರೆ. इस संदर्भ में प्रस्तुत पाठ अत्यंत प्रासंगिक एवं सार्थक है. ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಪಾಠ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಸಂಗಿಕವಾಗಿದೆ, ಜೊತೆಗೆ ಸಾರ್ಥಕವೂ ಕೂಡ आगे बच्चों, आइए इस गद्य भाग के विषय को जानने से पहले कुछ शब्दार्थों को परिचय पाएंगे. आबादी, यह शब्द को तो आप जाने हैं, समझे हैं. आबादी का क्या है? जनसंख्या. जनसंख्या. सवारना, सवारना इसका अर्थ है सजाना. सुषमा,
अधिक अत्याधिक सुंदरता, अत्याधिक सुंदरता। लहराना, तरंगित होना, छोर, किनारा, घाट, घाट्स। चढ़ाव, चढ़ाव का अर्थ है उतार का पहाड़ी मार्ग। पहाड़ी मार्ग। आवली, आवली, आवली का अर्थ है कतार। दिग्गज, दिग्गज का अर्थ है महान। प्रौद्योगिकी की, प्रौद्योगिकी। तकनीकी, उपलब्धि, सिद्धि, सिद्धि। पटल, पर्दा। धातु, खनिज पदार्थ। क्या है? खनिज पदार्थ। इस्पात, फौलाद। विपुल, इसका अर्थ है अधिक। सिंचना, भिगोना। सिंचना का अर्थ है भिगोना, पानी देना। ऊर्जा, शक्ति, एनर्जी। बच्चों अब देखिए शॉर्टकट को देखिए बच्चों और अपने नोट में लिख लीजिए। आबादी, आबादी का अर्थ है जनसंख्या। दूसरा सवारना, सजाना। आबादी ಅಂದ್ರೆ ಜನಸಂಖ್ಯೆ ಮಕ್ಕಳ, ಸವಾರನ ಸಜಾನ, ಸಮಾಚಾರ ಅಂದ್ರೆ ಅಲಂಕರಿಸುವುದು, ಶೃಂಗರಿಸುವುದು. ಸೂಕ್ಷ್ಮ, ಅತ್ಯಧಿಕ ಸುಂದರತಾ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಅಂದ್ರೆ ಅತ್ಯಧಿಕ ಸುಂದರವಾಗಿರುವುದು. ಲಹರಾನ, ಲಹರಾನ ಅಂದ್ರೆ ತರಂಗಿತ್ ಹೋನ. ತರಂಗಿತ್ ಅಂದ್ರೇನು? ಅಲುಗಾಡುವುದು. ಚೋರ್, ಕಿನಾರ. ಕಿನಾರ ಅಂತಂದ್ರೆ ಚೋರ್ ಅಂದ್ರೆ
ಕಿನಾರ. ಕಿನಾರ ಅಂತಂದರೆ ಮಕ್ಕಳ ಕೊನೆ ಅಂತ ಇರುತ್ತಲ್ಲ, ನದಿಗೆ ಒಂದು ಕೊನೆ, ಅದು. ಚಢಾವ್ ಉತಾರ್ ಕಾ ಪಹಾಡಿ ಮಾರ್ಗ್. ಚಢಾವ್ ಅಂದರೆ ಉತಾರ್, ಎತ್ತರದ ಬೆಟ್ಟಗಳ ಮಾರ್ಗ. ಆವ್ಲಿ, ಆವ್ಲಿ ಅಂದರೆ ಕತಾರ್. ಕತಾರ್ ಅಂದರೆ ಹೂವಿನ ಮಾಲೆ ಥರ ಅಂಕುಡೊಂಕಾಗಿರುತ್ತಲ್ಲ ಅದು. ದಿಗ್ಗಜ್ ಅಂದರೆ ಮಹಾನ್. ಪ್ರಾದ್ಯೋಗಿಕಿ ತಕನೀಕಿ. ಪ್ರಾದ್ಯೋಗಿಕಿ ಅಂದರೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ತಾಂತ್ರಿಕತೆ. ಉಪಲಬ್ಧಿ ಅಂದರೆ ಸಿದ್ಧಿ. ಪಟಲ್ पर्दा. पटल का अर्थ है पर्दा. धातु खनिज पदार्थ. सींचना भिगोना. ऊर्जा शक्ति. बच्चों ये था शब्दार्थ. अब आइए मैं इस पाठ का आदर्श वाचन करूँगी. आप अपने किताब खोलकर इस पाठ को ध्यान से सुनिए. कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है. यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है. प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवारकर सुंदर और समृद्ध बनाया है. कर्नाटक की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है. पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है. इसी प्रांत में दक्षिणी से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वता मालाओं को पश्चिमी घाट कहते हैं. इन्हीं घाटों का कुछ भाग सह्याद्री कहलाता है. दक्षिण में नीलगिरी की पर्वतावलियां शोभायमान हैं. कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है और इसकी राजधानी बेंगलुरु है. यहाँ देश विदेश के लोग आकर बस गए हैं. बेंगलुरु शिक्षा की ही नहीं बल्कि बड़े बड़े उद्योग धंधों का भी केंद्र है. यहाँ प्रसिद्ध भारतीय विज्ञान संस्थान HAL, HMT, ITI, BHEL, BEL जैसे बृहत् संस्थाएं हैं. इसे सिलिकॉन सिटी भी कहा जाता है. सर CV रामन, सर M विश्वेश्वरैया, डॉक्टर CNR राव, डॉक्टर शकुंतला देवी जैसे दिग्गजों ने वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी के क्षेत्र में नारायण मूर्ति ने अपनी महत्तर उपलब्धियों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है. सन 2013 में डॉक्टर CNR राव को सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न प्राप्त हुआ है. यहाँ सोना, तांबा, लोहा आदि कई प्रकार की उपयोगी धातुएं मिलती हैं. भद्रावती में कागज, लोहे और इस्पात के बड़े कारखाने हैं. इसके अलावा कर्नाटक में चीनी, सीमेंट, रेशम और कागज उत्पादन के अनेक कारखाने हैं. कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में हैं. इसलिए कर्नाटक को चंदन का आधार कहते हैं. यहाँ चंदन का तेल, साबुन तथा कलाकृति आदि बनाई जाती है. कर्नाटक में कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा आदि अनेक नदियाँ बहती हैं. इन नदियों पर बांध बनाए गए हैं. इनसे हजारों एकड़ जमीन सिंची जाती है. इसके अलावा इन नदियों के जलाशयों की सहायता से ऊर्जा उत्पादन केंद्र भी स्थापित किए गए हैं. जोग अभी गोकाक, शिवन समुद्र आदि जलप्रपात मनमोहक है. बच्चों ये था इस गद्य का आदर्श वाचन. आइए मैं आपको इसको विस्तार रूप से इसका परिचय कराऊंगी. कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है. कर्नाटक राज्ಯ ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಪ್ರಗತಿಶೀಲ राज्यवाಗಿದೆ. हौदा मಕ್ಕಳ? यहाँ की आबादी कितनी है? 6 करोड़ है. ಇದರ ಜನಸಂಖ್ಯೆ 6 ಕೋಟಿ ಕಿಂತನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಈಗ 8 ಕೋಟಿ ಇರ್ಬೋದು ಮಕ್ಕಳ.
ಈ ಕರೋನಾ ಏನಾರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು 7 ಲಕ್ಷ ಅಂತನಾದರೂ ಕಡಿಮೆ ಆಗಿರ್ಬೋದು. प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवार कर सुंदर और समृद्ध बनाना है। बच्चों, यहाँ की प्रकृति माता, कर्नाटक में प्रकृति माता ने अपने हाथों से कर्नाटक को श्रृंगार किया है, प्राकृतिक रूप से श्रृंगार किया है। बच्चों, कर्नाटक की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है। कर्नाटक की प्राकृतिक वातावरण जो है वो देखने के लिए आंखें तरस जाते हैं। पश्चिम दिशा में क्या है? विशाल अरबी समुद्र है। पश्चिम में विशाल अरबी समुद्र है। अरबी समुद्र है। इसी प्रांत में दक्षिण से उत्तर के छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को, बच्चों ಈ ಭಾಗದಿಂದನೇ, ಈ ಪ್ರಾಂತ್ಯದಿಂದನೇ ದಕ್ಷಿಣದಿಂದ ಉತ್ತರದ ತುದಿಯವರೆಗೆ ಹರಡಿರುವಂತಹ ಪರ್ವತಾವಳಿಗಳನ್ನು ನಾವು ಪಶ್ಚಿಮ ಘಾಟ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ। इन्हीं घाटों का कुछ भाग सह्याद्री कहलाता है। ಈ ಘಟ್ಟಗಳ ಕೆಲವೊಂದು ಭಾಗವನ್ನು ನಾವು ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಅಂತ ಕರಿತೇವೆ। ಉದಾಹರಣೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ಮಕ್ಕಳ। दक्षिण में नीलगिरी की पर्वतावलिया शोभायमान है। दक्षिण ಭಾಗದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ ಭೂಪಟದ ದಕ್ಷಿಣ ಭಾಗದಲ್ಲಿ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತಗಳು ಶೋಭಾಯಮಾನವಾಗಿವೆ ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳ ಅಲಂಕೃತವಾಗಿವೆ ಅಂತ। ನಾವು ಮೊನ್ನೆ ಮಕ್ಕಳ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಹೋಗಿದ್ವಿ, ಅಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕು ನೀವು ಆ ಹಸಿರನ್ನು, ಆ ನೀರನ್ನು ನೀವು ನೋಡಬೇಕು, 2 ಕಣ್ಣು ಸಾಲದು ಮಕ್ಕಳು, ಅಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಪ್ರಕೃತಿನ। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है मಕ್ಕಳ। कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है। और इसकी राजधानी बेंगलुरु है। कर्नाटकದ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು? ಬೆಂಗಳೂರು। यहाँ ಇಲ್ಲಿ ದೇಶ ವಿದೇಶದಿಂದ ಜನರೆಲ್ಲ ಬಂದು ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳ। ಬೆಂಗಳೂರು ಅನ್ನೋದು ಕೇವಲ ಶಿಕ್ಷಣದ ಕ್ಷೇತ್ರ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯೋಗ ದಂಧೆಗಳು ಕೂಡ ನಡೆಯುತ್ತವೆ, ಇದಕ್ಕೂ ಕೂಡ ಅದು ತುಂಬ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗುತ್ತೆ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದಂಥ ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥಾನ ಇದೆ, ಜೊತೆಗೆ HAL, HMT, ITEI, BHEL, BEL ಅಂದರೆ ಏನು ಇವೆಲ್ಲ ಬೃಹತ್ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಶಾರ್ಟ್ ಹೆಸರುಗಳು ಮಕ್ಕಳ। ಏನು ಇದೆಲ್ಲದರ ವಿಸ್ತೃತ ರೂಪ ಇದೆ ಮಕ್ಕಳ। ಇಲ್ಲಿ HAL ಅಂದರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಏರೋನಾಟಿಕಲ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ, HMT ಅಂದರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಮಷಿನ್ ಟೂಲ್ಸ್, ITI ಅಂದರೆ ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್, BEL ಅಂದರೆ ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್, BHEL ಅಂದರೆ ಭಾರತ್ ಹೆವಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್। ಇವೆಲ್ಲ ಕೂಡ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬೃಹತ್ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಮಕ್ಕಳ। ಈ ಒಂದು ಕಾರಣದಿಂದನೇ ಬೆಂಗಳೂರನ್ನು ಸಿಲಿಕಾನ್ ಸಿಟಿ ಅಂತ ಕೂಡ ಕರೀತೆ हैं। इन सबके कारण ही बेंगलुरु में बहुत बड़े बड़े संस्था होने के कारण बेंगलुरु को सिलिकॉन सिटी भी कहा जाता है। बच्चों, भारत में सर CV रामन, सर एम विश्वेश्वरैया और CNR राव और डॉक्टर शकुंतला देवी जैसे अनेक दिग्गजों ने यहाँ भारत का जन्म स्थान है, कर्नाटक के जन्म स्थान है। बच्चों, इन दिग्गजों ने वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी क्षेत्र में नारायण मूर्ति ने
अपनी महत्तर उपलब्धियों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है। ಮಕ್ಕಳ ಈ ಔದ್ಯೋಗಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿಯವರು ತಮ್ಮ ಮಹತ್ತರವಾದಂಥ ಸಾಧನೆಯಿಂದ ವಿಶ್ವವೇ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಕಡೆ ತಿರುಗಿ ನೋಡುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಸಾಧನೆಯನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸನ್ 2013 CNR ರಾವ್ ಅವರಿಗೆ ಭಾರತದ ಸರ್ವಶ್ರೇಷ್ಠ ಪುರಸ್ಕಾರವಾದಂಥ ಭಾರತ ರತ್ನವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಪುರಸ್ಕರಿಸಲಾಯಿತು. ಇಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನೇನೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಸೋನಾ, ಬಂಗಾರ, ತಾಮ್ರ, ಲೋಹ, ಕಬ್ಬಿಣ, ಅನೇಕ ರೀತಿಯ ಧಾತುಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತವೆ. ಬಂಗಾರ, ಕಬ್ಬಿಣ ಮತ್ತು ತಾಮ್ರ ಧಾತುಗಳು ಇಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತವೆ. ಮಕ್ಕಳ ನಿಮಗೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಕಾಗದ, ಕಬ್ಬಿಣ ಮತ್ತು ಇಸ್ಪಾತ್ ಅಂದ್ರೇನು, ಉಕ್ಕಿನ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಇವೆ. ಇಲ್ಲಿ ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ಕಾರ್ಖಾನೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳ? ಸ್ಟೀಲಿನ, ಕಬ್ಬಿಣ, ಕಾಗದ ಮತ್ತು ಸ್ಟೀಲಿನ ಕಾರ್ಖಾನೆಗಳು ಇವೆ. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಚೀನಿ ಅಂದರೆ ಸಕ್ಕರೆ, ಸಿಮೆಂಟು, ರೇಷ್ಮೆ ಜೊತೆಗೆ ಕಾಗದ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡುವಂಥ ಅನೇಕ ಕಾರ್ಖಾನೆಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಬಹುದು. ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಚಂದನ್ ಕಾ ಪೇಡ್ ವಿಪುಲ್ ಮಾತ್ರಾ ಮೇ. ಮಕ್ಕಳ ನಿಮಗೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಚಂದನ್ ಅಂದರೆ ಏನೇಳಿ ಮಕ್ಕಳ? ನೆನಪಾಯ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ? ಗಂಧದ ಮರಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂತಿದೆ. ಲೆಕ್ಕರೇ ಇಲ್ಲ ಮಕ್ಕಳ. ನೀವು ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ನೋಡುವ ಗಂಧದ ಮರ ಗೊತ್ತಿದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗಂಧದ ಮರ ಯಾವುದು ಅಂತ ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ಗಂಧದ ಮರಗಳು ನಮಗೆ ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಚಂದನ್ ಕಾಗಾರ್ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. कर्नाटक में चंदन का पेड़ विपुल मात्रा में होने के कारण चंदन का पेड़ विपुल मात्रा में होने के कारण कर्नाटक को चंदन का आधार कहते हैं. बच्चों आप सबको मालूम है चंदन से कौन कौन सी वस्तुएं का उत्पादन होता है? बोलिए. सही कहा आपने. क्या क्या उत्पन्न होता है चंदन से? चंदन का साबुन आता है, और तेल, और कलाकृतियां. उत्पादन किया जाता है. बच्चों देखिए, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗಂಧದ ಮರಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಚಂದನದ ಆಗಾರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಅಂದರೆ ಚಂದನ ಮರಗಳ, ಗಂಧದ ಮರಗಳ ಉಗ್ರಾಣ ಅಂತ ಕೂಡ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಕರಿತೀವಿ. ಈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಗಂಧದಿಂದ ತಯಾರಿಸುವಂಥ ವಸ್ತುಗಳು ಯಾವುದ್ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಾಬೂನು ಅಂದರೆ ಸೋಪು, ಸಾಬೂನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಸಾಬೂನು ಅಂತ ಕೂಡ ಕರಿತೀವಿ. ನಾವು ಇಂಗ್ಲೀಷ್ನಲ್ಲಿ ಸೋಪು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟು ಗಂಧದ ಕಲಾಕೃತಿಗಳು. ಈ ಸಮಾರಂಭಗಳೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಮಕ್ಕಳ, ಶಾರದೆ, ವಿಘ್ನೇಶ್ವರ, ಅನೇಕ ದೇವ್ರದ್ದು ವಿಗ್ರಹಗಳನ್ನೆಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ, ಅದು ಯಾವ್ದಾಗಿರುತ್ತೆ?
ಗಂಧದ್ದಾಗಿರುತ್ತೆ. ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳ ಘಮಘಮಿಸುವ ಗಂಧದ ಎಣ್ಣೆಯೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಬಚ್ಚೋ ಮಕ್ಕಳ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಯಾವ್ಯಾವ ನದಿಗಳು ಹರಿತವೆ ಅಂತ ನಿಮಗೇನಾದ್ರು ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತ? ನಿಮಗೆಲ್ಲ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾವೇರಿ, ಕೃಷ್ಣ, ತುಂಗಭದ್ರಾ ಅಂತಹ ಅನೇಕ ನದಿಗಳಲ್ಲಿ ಹರಿತವೆ. कर्नाटक में तुंगभद्रा, कृष्ण, कावेरी अनेक नदियाँ यहाँ पर बहती हैं। इन नदियों पर बांध बनाए गए हैं। ಏನಂದ್ರೆ ಈ ನದಿयों पर बांध बनाए गए हैं ಅಂದ್ರೆ ಈ ನದಿಗಳಿಗೆ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ इनसे हजारों एकड़ जमीन सिंची जाती है. ಈ ನೀರಿನಿಂದ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನು ಕಟ್ಟಿ ಆ ನೀರನ್ನು ನಾವು ಸಾವಿರಾರು ಎಕರೆ ಗದ್ದೆಗಳಿಗೆ ನೀರನ್ನು ಬಳಸ್ತೇವೆ. ಜೊತೆಗೆ इसके अलावा इन नदियों के जलाशयों की सहायता से ऊर्जा उत्पादन केंद्र भी स्थापित किए गए हैं. ऊर्जा ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಕ್ಕಳ? ಶಕ್ತಿ. ಈ ನದಿಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಕೂಡ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ. कर्नाटक में जोग, अरबी, गोकाक, शिवन समुद्र आदि जलप्रपात मनमोहक है. कर्नाटक में कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी नदियाँ बहती हैं. पहला पॉइंट है, लिख लीजिए अपने नोट्स में. दूसरा है इन नदियों को बांध बनाए जाते हैं. इससे हजारों एकड़ जमीन को पानी सिंचाई जाती है. ಗದ್ದೆ ಬೆಳೆಯೋಕ್ಕೆಲ್ಲ ನೀರು ಬೇಕೇ ಬೇಕಲ್ಲ ಮಕ್ಕಳ. ಗದ್ದೆ ಅಂದರೆ ಭತ್ತದ್ದಿರ್ಬೋದು, ಜೋಳ ಆಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಡಿಕೆ, ತೆಂಗು ಏನಕ್ಕಾದರೂ ನಾವೇನೇ ಒಂದು ಬೆಳೆ ಬೆಳಿತೀವಿ ಅಂದರೆ ನೀರು ಬೇಕಲ್ವ ಮಕ್ಕಳ. ಆ ನೀರನ್ನು ನಾವು ಯಾವುದರಿಂದ ಬಳಸ್ಕೊತೇವೆ? ಹರಿಯುವ ನದಿಗಳ ನೀರನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲೇ ಬಳಸ್ಕೊತೇವೆ, ಕುಡಿಯೋದಕ್ಕೂ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ. ऊर्जा उत्पन्न भी करते हैं. ऊर्जा उत्पादನೆಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇವೆ. कर्नाटक में बच्चों जोग, अरबी, गोकाक, जो
जलप्रपात, ಜಲಪ್ರಪಾತ है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಜೋಗ, ಅಬ್ಬಿ, ಗೋಕಾಕ, ಶಿವನ ಸಮುದ್ರ ಅನೇಕ ಜಲಪ್ರಪಾತಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನೋಡ್ತೇವೆ। बच्चों, आपको समझ में आया कुछ इस गद्य का कुछ सारांश या कुछ अंश याद आया आपको कर्नाटक संपदा गद्य के बारे में? हाँ, सही कहा आपने। कर्नाटक में कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा नदियाँ बहती है ना बच्चों? बच्चों, आप अपने नोट में लिख लीजिए कर्नाटक संपदा बहुत अच्छा पाठ है, आपको समझने के लिए भी और सीखने के लिए भी अच्छा है। इसलिए मेरी सलाह है कि आप इस पाठ के अंश को टिप्पणी रूप में लिख लीजिए, आपको याद रहेगा। 2 बार पढ़िए और लिखिए। बच्चों, आप अपने घर में भी घर में ही रहिएगा और दूरदर्शन में आने वाले पाठों को देखते रहिए और उनका टिप्पणी भी बनाइए और हमारे YouTube में आने वाले पाठों को भी देखते रहिए। हमारे लिए सलाह सुझाव भी देते रहिए। बच्चों, इसी के साथ मैं अपना कर्नाटक संपदा इस निबंध का पहले भाग का अध्याय को समाप्त करती हूँ। धन्यवाद बच्चों।